नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत फोडणीचं ताक. तर त्यासाठी काय साहित्य लागणार आहे बघा. कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, चितळेचं ताक घेतलेलं आहे मी. एका भांड्यामध्ये लसूण आणि मिरच्या आणि हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहे. मिक्सरमधून ते छान असे बारीक करायचे आहे, जेणेकरून ताक आपलं थोडंसं घट्टसर होईल, जास्त पतलं होणार नाही. मिक्सरमधून बारीक असं काढून घेतलेलं आहे मी. नंतर कढई ठेवली आहे तापवायला. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. जसं लागेल तसं आपण तेल टाकू शकतो. त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालून घेतले आहे मी. त्याला छान असं फुटू दिलं. त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आणि आपण जे बॅटर काढलेलं होतं ना, शेंगदाणे आणि लसूणचं, ते मी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याला छान अशी तरी येईपर्यंत ते मिक्स होऊ द्यायचं. त्यानंतर मी थोडी लागेल तशी तिखट टाकलं, हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं. त्यानंतर ते बॅटर छान असं परतून घ्यायचं. त्याला छान अशी तरी येऊ द्यायची. तरी येईपर्यंत ते तसंच ठेवायचं. तरी आल्यानंतर छान अशी चव येते आणि आपलं फोडणीचं ताकाला सुद्धा छान अशी तरी येते. बघू शकता तुम्ही किती छान अशी तरी आली. मी त्यानंतर चितळेचं ताक टाकून घेतलं. ते उकळू द्यायचं नाही, कारण जर उकळलं ना तर ते ताक फुटून जातं. कढी कशी उकळू देतो आपण, ताक उकळू द्यायचं नाही. बघू शकता तुम्ही किती छान त्याला तरी आली आहे. आपण खिचडीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत हे ताक फोडणी खाऊ शकतो. मी वरतून त्याच्या कोथिंबीर टाकलेली आहे. बघा किती छान अशी तरी आलेली आहे. आणि ते चितळेचं ताक हे थोडं घट्टसर असतं, त्यामुळे ते घट्ट होतं आणि आंबटसुद्धा दिसणार नाही. बघू शकता. धन्यवाद. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.